अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा थेट परिणाम आता लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव जे तर जास्तीत जास्त 1400 रुपये होते, मात्र आज 1025 रुपयेपर्यंत खाली आलेले आहेत. तर सरासरी बाजारभाव हे 800 रुपयेपर्यंत खाली आलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त बाजारभावात जर बघितलं तर 400 रुपयांची तर सरासरी बाजारभावात 200 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये कांद्याचे जे येतात ते 650 वाहनातून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो विक्रीसाठी या ठिकाणी आणलेला होता. ह्या कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव 1025 रुपये, तर सरासरी 800 रुपये, तर कमीत कमी या ठिकाणी 300 रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे. आणि ह्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालेलं असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 1000 रुपये अनुदान मिळावं अशी मागणी जी तर ती केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याच्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या मागणीकडे कशा पद्धतीने पाहणार आहेत याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. आज आपण जर लासलगाव बाजार समितीमध्ये जर बघितलं तर सरासरी कांदे हे 800 रुपये विकत आहे, परंतु सरासरी खरेदी ही 500 ते 800 रुपयामध्ये सर्व कांदे विकले जात आहे. आज जर आपण बघितलं तर कांद्याच्या उत्पादनासाठी आम्हाला 20 ते 25 रुपये किलो मागे खर्च येतोय आणि ते 7 आणि 8 रुपयाने तो विकल्यानंतर आम्हाला सरासरी कांद्या मागे जवळजवळ 1000 ते 1500 रुपये तोटा येतोय. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो तेवढा तोटा भरून काढणं जरी तुमच्या शक्य नसेल, परंतु सरकारने आम्हाला हे 1000 रुपये क्विंटल मागे अनुदान दिलं पाहिजे, तरच आम्ही भविष्यामध्ये कांदा शेती उभी करू शकू. आज जर आपण बघितलं, आज जरी इस्रायल आणि इराण यांचं युद्ध असलं तरीही हे तात्पुरतं युद्ध जरी असलं तरी तेव्हा आधीच्या काळापासून कांदा हा सरासरी 1000 रुपये क्विंटलच्या आत विकतोय. त्यामुळे सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्याला स्थिरस्थावर करण्यासाठी 1000 रुपये क्विंटलने अनुदान जाहीर करावं ही सरकारला विनंती करतो. अन्यथा शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.